सज्जनो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. तुम्ही आता किती वेळ बघणार आहात तिकडं? माणसं चालूच राहणार आहेत यायला, बरोबर आहे ना? बरं, मी बघण्यासारखं आहे ना असं लय बी फेल नाही. तुम्ही माझ्या लक्ष द्या, माझ्याकडे इकडे लक्ष द्या, बरोबर आहे ना? महाराज म्हणले प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा आणि दुसरा, तुम्ही पटापट बोला. लवकर संपवायचं असेल तर तुम्हाला बोलावं लागेल. हा, पटापट बोला. महाराजाचं आणि श्रोत्याचं नातं विद्यार्थ्यासारखं आणि शिक्षकासारखं असावं, म्हणजे विषय समजायला सोपा जात असतो, बरोबर आहे? प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे, एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बांध गया जंजीर. दाखवून झालंय मो शिजू द्या जरसं. हा, लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले हा वेळ बरोबर आहे ना, बरोबर, ज्याचं त्यानं पाहिलं पाहिजे ना, असं थोडं आहे काय? लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले येत नाही उर आले अवतार, एरते पामर जीव किती. ऐका, अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं. मामा अवताराला जावं लागलं, मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का? उपजली या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. महाराज म्हणतात वासांची जीर्णानी यथा विहाय नवाने गृह्णाती नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, जातसी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्च तस्मात परिहार्यार्थे नत्वम सोची तुम राशी. जो आलेला आहे तो जाणार आहे आणि जो गेला तो येणार आहे. पुत्र दाराप्त बंधूनाम संगम हा पांत संगम हा जीवनाचा पांत संगम आहे. नये नये यात्री आते जाते है और पुराने यात्री उतरते जाते है. हे चालू राहणार आहे, लक्षात ठेवा बरं का. जो आलेला आहे तो जाणार आहे, जो गेला तो येणार आहे. जाणं सगळ्यांच्या जीवनात आहे. महाराज लक्ष देऊ नये का माझ्याकडे? आयुष्य मोजा वया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या, जायाचे शरीर जाईल क्षणात. क्षणात, मिनिटात नाही, तासात नाही, आठवड्यात नाही, महिन्यात नाही, दिवसात नाही, वर्षात नाही, क्षणात. काही माणसं म्हणतात आत्ता बोलून गेला हो माणूस आणि मेला. मेला हे विशेष नाही, एवढ्या दिवस जगला हे विशेष आहे. आजा मेला, बोला पंजा मेला. पंजा नाही बरं का, तसा पंजाबी मेला सध्या. हा, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून जुगात हाव नाही कोठे. महाराज म्हणतात आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडूने भागा, चोर निजल्या नाडूने भागा. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडूने भागा. आता जागा रे भाईनो जागा, उठा जागे व्हा रे आता. बोला स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या, उठा साधू संत. सगळ्यांना जाग करतात. साधा फुले हित, जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. उठोनी वेगेशी चला जाऊ गोव्यासी, चला जाऊ रावळासी. जळती पातकाच्या राशी, पातकाच्या राशी काकडारती देखलिया. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजेनला. हरे चौघडा सुरू झाला, काकडारती समयाचा. महाद्वारी वैष्णव जन. सगळ्यांना जाग करतात. देवाला, संताला, समाजाला जाग व्हा. काय जाग व्हा? घडी घडी काळ
वाट याची पाय. महाराज म्हणले सावध व्हा, एक पहा तसा एकाची धने, सावध त्या गुन्हेगारे नव्हा. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, त्याची काळोबा खाईल, देह जाईल जाईल, त्याची काळोबा खाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. वा 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 वा, टाळ्या वाजून घ्या, देह जाणार आहे. हा, महाराज म्हणले देह जाईल जाईल, त्याशी काळोबा जा, जो आला तो जाणार आहे, याच्यात शंका नाही. जावं सगळ्यांना लागणार आहे, मग जाणं कुणासारखं असावं. थोडक्यात सांगतो, एकीकडं धृतराष्ट्राचं जाणं बघा. आपण सगळी जुनी जाणती मंडळी आहात. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, 100 पोरांचा बाप, चक्रवर्ती राजा, इशाऱ्यानं चालणारा कारभार. माझ्याकडं वेळ कमी आहे, आपण सगळी जाणती मंडळी आहात, थोडक्यात सांगतो. पण शेवटच्या क्षणाला धृतराष्ट्राला भीमाची बोलणी खावी लागली. आंधळ्या, हे बोलणं भीमाचं आहे. शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं, पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही, तसं तुला सांभाळणं जड नाही. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. ज्या वनात गेला त्या वनाला आग लागली. दोन्ही डोळ्यांना आंधळा, आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून लागून ज्याचा शेवट झाला तो भारताचा एका काळचा सम्राट. वनव्यात पेटलेल्या आगीत जळून ज्याला जावं लागलं तो 100 पोरांचा बाप. माणसं म्हणतात भजन कशासाठी करायचं? मरण चांगलं येण्यासाठी भजन करायचं. मी अंकुशरावांना विचारलं, विमलाईचं जाणं कसं झालं? काही आजारी होते का? नाही हो म्हणे, हसता खेळता. लक्षात ठेवा, भजन केल्यानं काही माणूस 10,000 वर्ष जगणारे हे समजू नका बरं का. नाही म्हणतात भजन केल्यावर मरणार तर सगळेच आहे ना. भजन केल्यावर होतं काय? मरण चांगलं येतं, इच्छेनुसार जाता येतं, हे भजनाचे परिणाम आहे. बाकी काही नाही. भजन केल्यानं दुसरं काय होणार आहे? तुम्ही म्हणसाल नाव तर दोन्हीकडं मिळतं. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे. जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे. ज्यानं प्रयत्न करून गावात सप्ताह उभा केला लोक त्याचं नाव घेतात, आणि ज्यानं बंद पाडला, बोला बोला बोला, त्याचं घेतातच ना. फक्त म्हणतात ह्या महाराजांनी चालू केला आणि ह्या अवलादीनं बंद केला, एवढाच फरक आहे. बरोबर, नाव दोन्हीकडे मिळतं ना. लक्षात ठेवा, उत्तमचे ओरे फिरती मागे
महाराज म्हणले महाराज लक्ष देऊ नका. ये रती ये काय तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उरणार काय कीर्ती मागे राहणार. मेल्यावर काही मागे राहत नाही. कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, हाडं नेऊन टाकतात. साहेब गाडीत येता येता मला म्हणले काल रात्रीचा विषय, म्हणले महाराज काय हो, आपल्या परिवाराला देवाला भक्तीला वेळ द्यावा, नाही तर मेल्यावर माणसं काहीच ठेवत नाही, सगळं जाळून टाकतात. कपडे जाळून टाकतात का नाही बोला मंडळी, कपडे सुद्धा जाळून टाकतात ना आपले. एकाला म्हणलं कपडे का जाळतात मामा, ते म्हणे महाराज आपल्याला त्या माणसाच्या आठवणी त्रास देतात ना, मग ते ठेवायचं नसतं म्हणे. म्हणलं मग त्यानं बांधलेलं घर जेसीबीन पाडायला पाहिजे. ह्या का कमी आठवणी आहे? बरोबर आहे, त्यानं वखरावर पाय देऊन दुसऱ्याची धुरे काढून जमीन वाढवली, ही काय कमी आठवण आहे? लक्षात ठेवा. हां, कपडे तेवढे जाळा, बाकीचं ठेवा. बरोबर आहे ना. मेल्यावर काही मागं राहत नाही. हाडं सुद्धा नेऊन टाकतात. आपलं जवळ आहे इंद्रायणी, आमच्या गावात एका पोरानं बापाचे हाडं काशीला नेले होते. त्याला म्हणलं का रे बापाचे हाडं एवढ्या लांब काशीला नेऊन कशाला टाकले? तो म्हणे या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं गेलं म्हणे यानं. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेव मिळालेला नाही. एक वाक्य बोलतो, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. हा, महाराज मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती आहे. शिवाजी महाराज आपण पाहिले का? नाही पाहिले. तुकाराम महाराज पाहिले का? नाही पाहिले. अरे 700 वर्ष जर लोक ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विश्वासावर पंढरपूरला 20 दिवस सगळं कामं धंदे सोडून जात असतील, ठीक आहे, सामान्य निष्ठा आहे. महाराज म्हणले ही सोपी गोष्ट नाही. मागे राहत असतो माणूस कर्मानं, बाकी काही मागे राहत नाही. शिवाजी महाराज आपण डोळ्यानं पाहिले नाही, पण 350 किल्ले आजही दिसतात ना आपल्याला डोळ्याने. अहो, जीवा महालांनी छत्रपतीसाठी जीव द्यावा. बरोबर आहे. होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. छत्रपतीसाठी चेअरमन, छत्रपतीसाठी लोक जीव द्यायला तयार होते. आपल्याला कोणी वायफाय देत नाही. लक्षात आलं का? महाराज म्हणले झावं सगळ्यांना लागणार आहे, पण जाणं कोणासारखा. धृतराष्ट्राचा शेवट आगीत जळून झाला. माऊली म्हणतात, जयाचे आहिक धड नाही तयाचे परत रपसशी काही. हा शेवट एका भारताच्या सम्राटाचा आहे. या उलट तुकाराम महाराज बघा, 42 वर्ष समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काहीच पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही, तेवढा म्हणल्यापेक्षा 10% नाही. अरे तुकाराम महाराज आपल्याला लोक देऊन देऊन किती त्रास देतात, 1000चा नाही तर 2000चा, याच्यापेक्षा त्रास काय. तुकाराम महाराजाला काठीने मारलं मंबाजी गोसाव्यानं, त्याचे हातपाय दाबाय तुकाराम महाराज घरी जातात. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यात बुडवला. म्हणतात, अकोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे
पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण घाली 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 काय खावे आता कुणीकडे जावे काय खावे आता कुणीकडे जावे गावात राहावे पुण्याबळी काय खावं कुणीकडे जावं तुकाराम महाराजाचं होतं काय खावं ना आम्ही काय काय खावं बरोबर आहे ना त्याला होतं कुठं जावं आम्ही रोज 2 गावं उलटच आहे सगळं तुकाराम महाराजांना काय खावं कुणीकडे जावं गावातल्या लोकांनी रागराग केला या त्रासाला महाराज कंटाळले कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो माऊल्या हो तुम्ही बोला एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते महिला मंडळ बोला ना तुमचा हप्ता जमा झाला नाही का तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये काऊन बसल्या पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही तुम्ही अंगठ्यावर पगारीला लागल्या बरोबर आहे ना बोला माय एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते माहेरची येते पण आता सासूरवास राहिलाय का सासूरवास मान्य करता एवढं चांगलं आहे आता सासूरवास नाही आता सुनवास आहे माझ्या लहानपणी एवढंच ऐकाय मिळायचं सासू कशी भेटती सासू कशी भेटती सासू कशी भेटती सासू कशी भेटती नवरा कसा भेटतो ही चर्चाच नसायची हा सासू कशी भेटती सासू कशी भेटती सासू कशी भेटती सासू कशी भेटती आता ती चर्चा बंद झाली आता 2-4 सासा एकत्र येतात आणि चर्चा करतात महाराणी येतीच कशी ठेवती घरात का काढती लाता मारून घराच्या बाहेर बरं येतीच कशी मामा ही बी चर्चा बंद झाली आता येतीच का नाही ही चर्चा आहे सध्या पहिल्यानं असं म्हणायचे चांगली बायको मिळायला काय लागतं नशीब आता बायको मिळाली नाही म्हणे महाराज लक्षात ठेवा एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते माहेरची आठवण येते आणि मग ती काय म्हणते बघा या भाऊ जाच सासूचा सोसेना कुणी माहेरात येईना, जात सासूचा सोसना, कुणी माहेरात येईना, जात सासूचा सोसना, कुणी माहेरात येईना, कुणी माहेरात येईना. माय बापा गेले कोणी, आता उरले नाही कोणी, उरले नाही कोणी, उरले नाही कोणी. जात सासूचा सोसना, कुणी माहेरात येईना, जात सासूचा सोसना, कुणी जात सासूचा सोसेना कुणी माघेरात येईना. माहेरातलं भेटल्यावरती काय म्हणते बघा बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माघेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माघेराला, माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. चुकवाय वडाचाच तुमच्या पडते पाया हो, चुकवाय वडाचाच तुमच्या पडते पाया हो. माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे बरे जाती आहे
माझे माघेर पंढरी आहे भिवर जातिरी जाई नगे माये बोला पाटे तया पंढरपुरान भेटे न माहेरा मला माझ्या माहेराला जायचंय. मग महाराजांना माहेराची आठवण आली. मग साधू संताला विनंती केली, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार तुका मने मजा आठवा मुला लवकरी पाठ एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू मी अनाथ आहे अपराधी आहे पण तुमच्या पायापासून वेगळं करू नका. लक्ष देऊन ऐका बरं का. तुका मने मज आठवा आणि मूळ लवकरी कुणाला तरी घ्यायला पाठवा. मी अनाथ आहे अपराधी आहे पण तुमच्या पायापासून वेगळं करू नका. का तुम्ही सनकादिक संत आहात. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. तुम्ही कृपावंत आहात. आमच्यावर एवढा उपकार करा. देवाला निरोप द्या. भगवंताला निरोप दिला. प्रमाणानं आपण जास्त जुळूयात हा म्हणजे आपल्या वेळेत मॅचिंग होईल. महाराज म्हणले लक्ष द्या माझ्या. देवाला निरोप दिला आणि जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेश. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. भगवंत त्या झोपडीमध्ये आले. लक्ष देऊन ऐका बरं का. झोपडा असावं पण मनाची श्रीमंती असावी. बरोबर आहे ना योगेश भाऊ. झोपडी असावी पण मनाची श्रीमंती असावी. मनाची श्रीमंती फार गरजेची आहे बरं का. लक्ष द्या. घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तो नुसती नाती. घर कसं असावं तर एवढे भाऊ असून आज सुद्धा एकत्र राहावं अशा लोखंडे परिवारासारखं असावं. या काळात एवढ्या भावांनी एवढ्या श्रीमंतीत एकत्र राहणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण जी परंपरा या घरात आहे हीच माय जगताप परिवारात गेली तर ती सुद्धा परंपरा तिकडेही टिकू नये. गायकवाडात परिवारात गेली तर तिकडेही टिकू नये. या तिघी बहिणी ज्या घरात गेल्या त्या घराला स्वर्ग बनवून टाकलं महाराज. ही पंढरपूरच्या वारीची फलश्रुती आहे. लक्षात ठेव. पंढरपूरची माझ्या घरात प्रेम असलं पाहिजे जिव्हाळा असला पाहिजे. लक्षात ठेवा. भगवंत आले. भगवंत आल्यानंतर म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले मी एकटा येणार नाही. माझ्याबरोबर कुणाकुणाला यायचं मला विचारू द्या. आता माणूस एकटा जात नाही बरोबर आहे ना. मला विचारू द्या. मग महाराज गावात आले. चला माझ्याबरोबर वैकुंठाला मला भगवंत घ्यायला आले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. विजू भाऊ तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. मी सानप महाराज आहे. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले आणि लोक कधी कोणाला पागल म्हणतील सांगता येत नाही. 15 मिनिटं महाराज लेट झाला तर लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत. आलं कारते आलं कारते गेलं कारते. एका गावात फोन आला मला कीर्तनासाठी. म्हणले तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कोणची. म्हणे ह्या दिवशी सुरुवात या दिवशी शेवट. पहिला फोन तुम्हाला केला. मी डायरी पाहिली माझ्याकडे काही खाली नव्हती. म्हणलं रिकामी नाही माझ्याकडे. नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. अहो म्हणलं ज्यांनी घेतलं त्यांचं पण प्रेमच आहे ना. अगोदरचं रद्द कसं करू. नाही हो म्हणे महाराज तुम्ही आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. काय प्रेम असावं म्हणलं लोकांचं. म्हणलं करा नाही तर नाही करा तो तुमचा प्रश्न आहे. आणि ते बैठकीतून फोन लावला त्याला कट करायचं ध्यान नाही. त्याच्याजवळ बसलेलं म्हणे काय म्हणले रे महाराज. फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन त्याचा बाप दुसरा. बरोबर आहे ना. हे परिस्थिती अहो हे सिच्युएशन खरी आहे. विठाला विठाला लक्षात ठेवा. महाराज म्हणले लक्ष द्या. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी आले आणि पत्नीला म्हणले जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास. तू तरी चल माझ्याबरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणे हे बघा तुम्हाला जायचं तर जा. करमलं तर राहा नाही करमलं तर माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. महाराज म्हणले नका येऊ माझ्याबरोबर वैकुंठाला. अरे पण मला वाट लावायला तर चला. मग देहू आणि परिसरातली आपली सगळीच गावं
मरकळही होतं त्याच्यात बरं का. देहू आणि परिसरातली सगळी गावं महाराजाला वाटं लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत येतात आणि मग महाराजा जगाचा निरोप घेताना म्हणतात, बाबा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत मला जाता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजानं तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा आमुचा राम राम आम्ही जातो आमुच्या गावा हे आम्ही जातो तुमच्या गावा आम्ही जातो तुमच्या गावा आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. लोक म्हणले, महाराज तुमचं गाव कोणतं आहे? माझ्याकडे लक्ष द्या. तुमचं गाव कोणतं आहे? म्हणले आमचं गाव हे नाही. मग आज आमचं पण गाव हे नाही ना. आम्ही हिंगोलीवरून आलो, हे वाशिम, हे बुलढाणा, इकडे बुलढाणा, इकडे शिंदखेड, बुलढाणा, परभणी. आमचंही गाव हे नाही, बरोबर आहे. तर इथेही आलेली पाहुणे रावळे भरपूर आहे ना. आमचं गाव मरकळ नाही महाराज. तसं तुकाराम महाराज तुमचं गाव कोणतं? आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी हे वैकुंठवासी आणि वैकुंठवासी आलो याची कारणाची आलो याची कारणाची याची कारणाची याची कारणाची बोलिले जे ऋषी बोलिले ऋषी बोलिले ऋषी भावे वर्धाया महाराज आम्ही वैकुंठात जाणार. लक्ष देऊन ऐका बघा. महाराज कशासाठी आले इकडे लक्ष द्या. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराय आले दीनजा. भाऊ माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही आणि संताला आपली अधोगती सहन होत नाही. म्हणून महाराज वैकुंठातून या ठिकाणी आले. पण महाराज म्हणले मी आता जाणार आहे, पण माझी गाथा तुमच्यासाठी मागं ठेवून जाणार आहे. हे बघा नरदे हात जन्माला आल्यानंतर या महाराष्ट्रात जन्म घेतला तर दोन गोष्टी केल्याशिवाय मरू नका. लक्ष द्या. कोणत्या दोन गोष्टी केल्याशिवाय? एक वाचावी ज्ञानेश्वरी आणि दुसरं डोळा पाहावी पंढरी. एक ज्ञानेश्वरी वाचा आणि एक पंढरीची वारी करा. या घराची 100 ते 150 वर्षाची परंपरा आहे वारीतली. भाऊ मला या बंगल्यात काय आवडलं, आता तुम्ही बघा बंगले हे दोन्ही तिन्ही. मला या बंगल्यात मार्मिक गोष्ट आहे. या बंगल्यात मला एक गोष्ट फार भावली मनाला आणि खूप आवडली. भाऊ एवढ्या मोठ्या बंगल्यात एका वारकऱ्याची पंढरीची वळकटी आहे. मला हे सगळ्यात जास्त आवडलं. पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्याची एक वळकटी एवढ्या बंगल्यात आहे. मी फेटा बांधताना पण पांडुरंगाला म्हटलं, पांडुरंग खाली टाकायला काहीतरी घे रे. आणि तिथं वळकटी ठेवलेली होती पलीकडे. आणि ती वळकटी एवढ्या बंगल्यात 100 वर्ष झाली जपून आहे. महाराज हे या बंगल्याचं वैभव आहे, हे या लोखंडे परिवाराचं वैभव आहे.
श्रीमंती लोखंडे परिवाराकडे कोणती आहे? बंगल्याची नाही, पंढरीची वळकटी अजूनही घरात आहे. 4 पिढ्या ही या बंगल्याची श्रीमंती आहे. पंढरीची वारी करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा आणि एकदा बिसलेऱ्याकडे पाहून घ्या. हा हा आता इकडं बघा, पुन्हा काही आलं की मी सांगतो, तुम्ही तसे काही टेन्शन घेऊ. मला पहिलं दिसल मग तुम्हाला सांगू. हा इकडं लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या माझ्याकडे. वाचा विज्ञान आहे. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? लक्ष द्या म्हटलं, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. एकदा नारायण झालं ना, पारायण बंद झाले तरी झाले. वारी किती दिवस? महाराज वारीत चालता चालताच मरण यायला पाहिजे, एवढ्या दिवस वारी केली पाहिजे आहे का? लक्ष देऊन ऐका. मग ज्ञानेश्वरी वाचा, पंढरीची वारी करा. महाराज माझी गाथा मी तुमच्यासाठी मागे ठेवली. मी काल परवा तुकाराम मुंडे यांचं भाषण ऐकलं अमरावतीचं. आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे. त्यांनी सांगितलं भारताला जर पुढं जायचं असेल, त्यांचं वाक्य आहे, भारताला जर पुढं जायचं असेल तर भारतातल्या तरुणांनी रील्सपासून बाजूला राहिलं पाहिजे. आपला 4-4 तास वेळ त्या स्क्रोल करण्यामध्ये जातो. विचार करायला वेळ नाही, विचार करायला वेळ नाही. लक्षात ठेवा. मग त्याच मोबाईलमध्ये एक ज्ञानेश्वरी डाउनलोड करा आणि एक गाथा डाउनलोड करा. मी जास्त वेळ तुम्हाला भजन करा सांगणार नाही, तुम्ही मला ऐकणार बी नाही. तुम्ही गुंठा मंत्री, आपलं तुम्ही मोठे माणसं आहे, बरोबर आहे ना? तुम्ही माझं ऐकणार बी नाही, बरोबर आहे? आणि मी तेवढं सांगणार आहे नाही. मी तुम्हाला शॉर्टकट सांगेल. शॉर्टकट मार्ग आवडतो ना, मी शॉर्टकट सांगेल. आपल्याकडं वेळ कमी आहे, आपल्याला 24 तास ऑनलाईन राहावं लागतं. आलेल्या मेसेजला लगेच रिप्लाय द्यावा लागतो, नाही तर पुढच्या माणसाला राग येतो, बरोबर आहे ना? पुढच्या माणसाला राग येतो. मग याच्यातून एक वेळ काढा, 3 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा आणि 2 मिनिटं गाथा वाचा. अजून काय सोपं सांग? 3 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा आणि 2 मिनिटं गाथा वाचा. महाराज म्हणले, एकदा तुम्हाला ज्ञानेश्वरीची गोडी लागली ना, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळ. महाराज म्हणतात, जी आळी जसं भिंगोरी होऊन जाते ना, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, तसं एकदा ज्ञानेश्वरी वाचायला लागले ना, काय त्या ज्ञानेश्वरीची ताकद. आपल्या जवळ आहे आळंदी. आजही डोळे नसलेल्या गणपत महाराजाला ज्ञानेश्वरी 9000 ओव्याची पाठ आहे. महाराज हे ज्ञानेश्वरीचं वैभव, हे ज्ञानेश्वरीचं वैभव आहे. एक ज्ञानेश्वरी वाचा आणि गाथा वाचा. महाराज म्हणले, मी तुमच्यासाठी मागं ठेवून चालू. आजवरी होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. आता नाही येणे जाणे, सहज बोलणे आम्ही जातो आमच्या गावा. आम्हाला आता आमच्या गावाला जायचंय. हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. महाराज लक्ष देऊन ऐका बरं का. जगाचा मालक तुकोबारायला घ्यायला आला आणि मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन तुकोबारायने केलं आणि म्हणले, याच्यासाठीच मी अट्टहास केला, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता
याजसाठीच एवढ्या लांब आणले. नाही तर इकडं का नाही. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज आता लक्ष द्या, आपण प्रमाणानं अभंगच जुळूया. आता अट्टहास कशासाठी केला, शेवट कसा गोड झाला. आता शेवट म्हणजे काय, लक्ष देऊन ऐका. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, याजसाठी केला होता अट्टहास. मरण माझे मरोनी गेले, मज केले आमर, याजसाठी केला होता अट्टहास. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. याला तुम्ही बदनाम करू नका बरं का. हे मेलं की माणसं चुकीचं मानतात, चुकीचं नाही आहे. मी ओवी सांगतो तुम्हाला, 2 सोहळे आहे माणसाच्या जीवनातली. जसा जन्माचा आहे तसा जाण्याचा पण सोहळाच आहे. काही लोक स्टँडर्ड नियोजन केलं की म्हणतात अहो दुःख नाही त्यांना मरणाचं. चुकीचं आहे गणेशराव, बरोबर आहे ना, चुकीचं आहे का नाही आहे. मी सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. देहाची या गावा आलिया आणि जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून नये धनंजया जिया परी. माऊलीनं सांगितलं जसा जन्माचा सोहळा आहे, माझ्याकडे लक्ष द्या. आता काशीत आल्यावर माझ्याकडे कसं पाहतील लोक, माझ्या लक्षातच येईना ते. लक्ष देऊन ऐका. लक्ष, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून नये धनंजया जिया परी. जसा जन्माचा सोहळा आहे ना, तसा जाण्याचा सोहळा आहे. चला बोला. काही माणसं मेलं की सगळं चालू ठेवतात आणि भजन बंद करतात. चुकीचं आहे ते. आजही एखादा वारकरी गेला तर त्या दिवशीपासून सप्ताह सुरू होतो. ज्ञानोबा रायाचा संजीवन समाधी हा जाण्याचा सोहळा आहे ना. तुकाराम बीज काशीद भाऊ हा जाण्याचा सोहळा आहे ना. नाथ शेष्टी हा जाण्याचा सोहळा आहे. आपण जेवढ्या पुण्यतिथ्या करतो तेवढे जाण्याचे सोहळे आहे. तुम्ही तेलंगणात जर गेले ना तर तिकडं आजही माणूस मेला तर बँड लावतात, DJ बँड लावतात, फटाके वाजवतात, गोडधोड खायला देतात. मी कीर्तनाला गेलो, म्हणलं हे असं कसं काय. अहो म्हणे महाराज हा त्याचा शेवटचा सोहळा आहे. त्याला आनंदानं वाट लावायची, त्यानं गावाची खूप लावलेली आहे. आपलं ते चांगलं केलेलं आहे, चांगलं अनावधानानं. एक लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. तो सोहळा आहे, जसा जन्माचा सोहळा आहे तसा जाण्याचाही सोहळा आहे. आपुले मरण पाहिले म्या, तो झाला सोहळा अनुपम्य, माझ्या आमन याजसाठी केला होता अट्टहास. अजून सांगतो ऐका. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, याजसाठी केला होता अट्टहास. तुकाराम 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 नाम घेता काप्ययम, नाम घेता काप्ययम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा, जेने केला हा बोला पुरुषार्थ मृत्यूवर विजय मिळवण्यात आहे. याजसाठी केला होता अट्टहास. अभंगातले 2 शब्द लक्ष देऊन ऐका. अट्टहास कशासाठी केला आणि शेवट कोणता गोड झाला. या अभंगातले 2 शब्द, सगळी लिंक आपल्याला लागेल. माझ्याकडे लक्ष द्या. याजसाठी केला होता अट्टहास हा आहे प्रश्न, याचे उत्तर ऐका आता. शेवटचा दिवस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास. आता निचिंतीने पावलो विसावा, याजसाठी केला होता अट्टहास. खुंटलिया धावा तृष्णेची या, याजसाठी केला होता अट्टहास.
नाममंगळाचे तेने गुणे याजसाठी केला होता अट्टहास. काय अट्टहास? तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी याजसाठी केला होता अट्टहास. आता दिवसचारी खेळी मेळी याजसाठी केला होता अट्टहास. आता शेवट गोड होणं म्हणजे काय? लक्ष देऊन आहे का बरं का. शेवट गोड होणं म्हणजे काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिवस गोड व्हावा. खुंटली या धावा तृष्णेची या शेवटचा दिवस गोड व्हावा. नाम मंगळाचे तेने गुणे देवाचं नाव मुखात यावं अंतकाळी ज्याच्या नाम आले शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि मुक्ती बरोबर लग्न लागावं शेवटचा दिवस गोड व्हावा. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळीमेळी आणि कीर्तन वेळेवर संपावं शेवटचा दिवस. 12 वाजले ना आता. मी 12:15 वेळ दिलाय तुम्हाला, 15 मिनटं घेतो आता. मग काय वेळ झालाय आता. एवढी कलाकार मंडळी, मी 11:10 बोलायला सुरुवात केली. त्याला काय सगळं सांभाळणं गरजेचं आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज म्हणले पहिल्या चरणातले प्रश्न आहे, खालचे 3 चरण त्याची उत्तर आहे. जाणकारांच्या लक्षात येईल, ज्याच्या लक्षात नाही आलं त्याला तिकडचा मंडप लक्षात येईल. नाही कळलं का? कळलं? हां बस जमलं. कोणता तरी एक मंडप लक्षात राहिला म्हणजे लोखंडे परिवाराचा कार्यक्रम सक्सेस झाला. महाराज म्हणले याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. विठ्ठला यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. अतिशय कमी वेळात मला जेवढं चांगलं सांगता आलं तेवढं तुमच्या बरोबर मी मांडलेलं आहे. आज ज्यांचं जाणं आहे त्यांच्याबद्दल एक थोडं बोलणं परिहार्य आहे, म्हणून एक 5-10 मिनटं अजून घेतो. झालं काही फारसा वेळ आपला घेतलेला नाही. लक्षात ठेवा, आता टेस्ट मॅच पाहण्यात मजा नाही. 50 ओव्हरच्या नाही, आता 20-20चा जमाना आहे, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे जास्त वेळ घेण्यात काही मजा नाही. जाता जाता एकच आहे, सौभाग्यवती विमलताई लोखंडे आणि कैलासवासी अंकुश भाऊ लोखंडे त्यांचं पुण्यस्मरण आहे आणि विमलताईची 13वी आहे. सौभाग्याचं जाण्यासाठी पुण्याही लागत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचं लेणं लिहून जाणं ही भाग्याची गोष्ट मानलेली आहे. कारण पत्नीची एकच इच्छा असते, मला पतीच्या अगोदर मरण यावं. बऱ्याचशा महिलांची इच्छा असते बरं का. त्या हनीमूनला नेऊन मारणाऱ्या सोडू ना. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या, लक्षात नाही तुमच्या. हां चला लक्ष द्या माझ्याकडे. पतिव्रताबाईची एकच इच्छा असते की मला माझ्या पतीच्या अगोदर जाणं असावं. लक्ष देऊ नाही का. पण सौभाग्याचं लेणं लिहून जाण्यासाठी पुण्याही लागत असते, त्याच्याशिवाय ते होत नाही. म्हणून विमलताईनं 10 वर्ष आपल्या बहिणीसोबत वारी केलेली आहे. भीमा आणि चंद्रभागा जसं म्हणतात ना, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, तसं ह्या दोघी बहिणीनं 10 वर्ष सोबत वारी केलेली आहे. आणि या परिवाराबद्दल जर बोलायचं झालं, तिघही बहिणी ज्या ज्या घरी गेल्या आज या परिसरात त्या घराचा दबदबा आहे, त्या घराचं वजन आहे. असं नाही जगताप परिवाराला ओळखत नाही असा पुणे जिल्ह्यात तरी माणूस नाही.
गायकवाड परिवाराला ओळखत नाही असा पुणे जिल्ह्यात तरी माणूस नाही, आणि लोखंडे परिवाराला ओळखत नाही असा पुणे जिल्ह्यात तरी माणूस नाही. लोखंडे परिवारांचं आता भाऊचं व्हाईस चेअरमन आहेत, सरपंचही आहेत, आणि याच्यापेक्षा माळकरी आहेत. मला कौतुक चेअरमन आहे याचं नाही वाटलं, चेअरमन असून म्हणजे खाण्याच्या ठिकाणी माळकरी आहेत. नाही कळलं का तुम्हाला? बरोबर आहे ना, हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना, माळकरी आहेत, भाऊ माळकरी आहेत, आणि या घराची 100 ते ए बाळाओ जेवायला टाईम आहे थोडा, ते जेवणारे थोडे शांत, स्वयंपाक वाढणारी वगैरे, एक 10 मिनटं थोडं शांत राहा, 10 मिनटं फक्त लक्ष द्या माझ्याकडे. एवढी 100 ते 150 वर्षाची परंपरा या वारीची आहे. मी पण पंढरीच्या पांडुरंगाच्या वारकरीच आहे. मी आज कीर्तनकार म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर, दुबईला, कॅनडाला सुद्धा जाऊन आलो, कीर्तनं केली. पण ही सगळी पुण्याई पंढरीच्या वारीची आहे. पंढरीचे माझे वडील, चला तुम्हाला आता आठवणच करून देतो. मी तुमच्या मारुतीच्या मंदिरात 15 वर्ष तरी झोपलेलो आहे. तुमचं जे मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरात मी किमान 15 वर्ष झोपलेलो आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आमची दिंडी घरून पायी आळंदीला येते. आमचे वडील, आई, मी, बहीण, भाऊ सगळे आम्ही वारीत घरून पायी आळंदीला 22 दिवस, इथून पुन्हा पायी पंढरीला हे 18 दिवस, आणि आमचे वडील पुन्हा परतीच्या वारीला. मग आमचा मुक्काम तुमच्या इथेच, जे दाभाडे कुटुंब आहे आळंदीचं, आळंदीचे जे दाभाडे कुटुंब आहे त्यांचीच बहीण इथं दिले, साडू आहेत त्यांचे, आणि लोखंडेचे आहेत ते, दत्तराव लोखंडे काहीतरी. मला आमच्या वडिलांनी काल येताना नाव सांगितलं. अरे म्हणे तिथं गेला तर दत्तरावची आठवण काढ. आणि तुमच्या मंदिरात झोपलेलो आहे मी 15 वर्ष, जवळपास 15 ते 18 वर्ष. कारण आमचा आळंदीचा पहिला मुक्काम मरकळ राहायचा, आणि मरकळवरून मग आम्ही मुक्कामी आळंदीला जायचो. तिकडं ते म्हशीवाली साखरे आहेत बघा, साकुरे आहे ना, हां, मला त्या म्हशी आठवतात, आडनाव विसरलं, असंच होतं बा. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. ते म्हशीवाले त्यांच्याकडं पण आमच्या दिंडीचं जेवण राहायचं. मला खूप, मी या रस्त्यानं पायी चालत गेलेलो आहे. मला मरकळची खूप माझ्याकडं आठवण आहे. अनेक वर्ष मी पायी गेलेलो आहे. लक्षात ठेवा, हे फळ जे आहे ते वारीचं आहे. आणि तुम्हाला तर ज्ञानोबारायानं डोक्यावर घेतलेलं आहे. कारण आपल्या मरकळची दिंडी म्हणजे मानाची दिंडी आहे. मरकळला एक वैभव, मान मिळालं. काय? माऊलीचं रिंगण सुरू व्हायचं असेल तर ते मरकळकराशिवाय होऊ शकत नाही. हे रिंगणाचं वैशिष्ट्य आहे, रिंगणाचं वैशिष्ट्य आहे. कारण ते तुमचे पहिले दाढीवाले पळायचे बघा, ते वारले. आता आपलं पांडुरंग आहे. पांडुरंगाच्या वारीत पांडुरंगच झेंडा घेऊन पळतो. नाही कळलं तुम्हाला? हां, पांडुरंगाच्या वारीत पांडुरंगच मानाचा झेंडा. हे मरकळकरांकडं खूप मोठी जबाबदारी आहे वारीची. म्हणून या मरकळकरांनी सिद्धबेटातली सगळ्यात मोठी मधुकरी, ही सिद्धबेटातली सगळ्यात मोठी मधुकरी जर कोणती असेल तर ती मरकळची आहे. आणि मी सुद्धा 4 दिवस सिद्धबेटात होतो. कारण 5व्या दिवशी टिकाव एवढं धारत जयराम बाबा पुढं मोह झालं नाही. कारण बाबांनी माझ्या समोर एकाच्या डोक्यात विना घातला. मी म्हणलं आपली थैली उचला, आपल्याला सहन होणार नाही, आपण बारीक माणसं आहे. बरोबर आहे. मग आपलं धरणावरून पलीकडच्या दिशेने आमची वाटचाल झालेली आहे. अशा प्रकारे लक्ष देऊन मधुकरी इथली मोठी म्हणजे पुरवलेली जर असेल तर मळकरकरांनी आहे, खूप मोठा. आणि या परिवारानं, आईनं 10 वर्ष पांडुरंगाची वारी केलेली आहे. मी सांगेल बघा तुम्हाला, जो पंढरपूरच्या वारीला एकदा गेला ना, महाराज त्याला दोरीने जरी बांधून टाकलं ना तर ती दोरी तोडून सुद्धा तो वारीत गेल्याशिवाय राहणार नाही. आता भाऊंच्या परिवारात अन्नदानाची परंपरा अनेक वर्ष झाली आहे, अनेक वर्ष आहे. पण त्यांनी गेले 5 वर्ष झाले, मी त्याच्यात सामील आहे, गेले 5 वर्ष झाले वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा दोनही दिंड्यांना. माऊलीच्या सोहळ्यातही गाडी असते आणि आपल्या तुकोबारायाच्या सोहळ्यातही. कारण महाराज म्हणले आपलं परमार्थ करायचा असेल तर तो शरीर, 4थी पिढी पांडुरंगाच्या रूपानं. आमचे चेअरमन, व्हाईस चेअरमन जरी आहेत तरी पंढरपूरच्या पायी वारीत आहेत. आमच्या पांडुरंगची माझी भेट झाली वारीत. माझं दर्शन घेऊन पुढे गेला, पण तेव्हा काही तारीख ठरलेली नव्हती, नाही तर मी जीव लावून बोललो असतो त्याला. आपलं लक्ष, बरोबर आहे ना, लक्ष देऊ नका. पण या पांडुरंगानं सुद्धा पंढरपूरची वारी केली. मी एकच सांगेन की या घराची श्रीमंती जर कोणती असेल तर पंढरीची वारी. महाराज म्हणतात, वारी चुको नेदी माझे जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेन गुढी.
या घरात आवड कुणाला काय होण्याची असेल तर होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे पंढरी. या घराला वारकरी होण्याचा आनंद जास्त आहे. मला आल्यावर विजू शेठ यांनी दुसरं काहीच सांगितलं नाही. मला पांडुरंगानं 5 फोटो दाखवले मोबाईलवर. काही माणसं म्हणतात ना आमच्याकडे एवढी जमीन आहे, तेवढं जमीन आहे, हे ते. या परिवारानं मला ते काहीच दाखवलं नाही. म्हणले हे आमचे पंजोबा, हे आमचे आजोबा, ही आमची आजी आणि इथं आता आम्ही अजून राहिलो. ही आमची एवढ्या वर्षाची पंढरीची वारीची परंपरा आहे. याच्या व्यतिरिक्त मला या परिवारानं काहीच सांगितलं नाही. काय अभिमान असावा वारीबद्दल, काय स्वाभिमान असावा वारकरीबद्दल. आणि वारकऱ्यानं फाटक्या कपड्यात राहावं पण स्वाभिमानी राहावं. वारकऱ्यांनी फाटक्या कपड्यात राहावं पण स्वाभिमानी राहावं. एक वाक्य बोलतो, जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. इज्जत इकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं. म्हणून वारकरी तुम्हाला फाटक्या कपड्यात दिसेल पण स्वाभिमानी दिसेल. म्हणून या पंढरीच्या वारीची काय ज्ञानोबारायांचा यंदाचा चमत्कार आहे हो. 6 तारखेपर्यंत सगळ्या बातम्या होत्या. आळंदीत कोणी यायचं, आळंदीत कोणी येऊ नका, आहे त्या ठिकाणी सुरक्षित थांबा. सगळ्या मीडियानं संस्थांनं जाहीर केलं. पण निष्ठावंत वारकरी एकच म्हणायचे. बाकीच्यांची चर्चा सुरू झाली, यंदा प्रस्थान होणार नाही. पण निष्ठावंत वारकरी एकच म्हणायचे, अरे माऊली आहेत सगळं ठीक करतील, माऊली आहेत सगळं ठीक करतील. पर्यायी मार्गाची निवड केली, धानोरी मार्गे इकडून आपण चरोलीत सामील व्हायचं. पण काय ज्ञानोबारायानं कृपा केली. अहो काय साधा चमत्कार आहे. पहिल्यांदा बातम्या आल्या 8 दिवस अगोदर, भाऊ आळंदीत प्रदूषण झालेलं आहे, इंद्रायणीचं प्रदूषण आहे, पाणी दूषित आहे. वारकऱ्यांनी श्रद्धा ठेवणं ठीक आहे पण आंघोळ करणं व्यवस्थित नाही, म्हणून इंद्रायणीत कोणीच आंघोळ करू नका. प्रशासनानं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. ज्ञानोबारायानं सांगितलं, अरे जग माझ्या इशाऱ्यानं चालतंय, माझी इंद्रायणी साफ करणं मला एवढं अवघड आहे का? माझी इंद्रायणी मला स्वच्छ करणं माझ्या वारकऱ्यासाठी एवढं अवघड आहे का? नुसती इंद्रायणीच नाही धुतली हो, आळंदी धुतली महाराज, बरोबर आहे ना. आळंदी धुवून काढली आणि यथोचित सुंदर प्रस्थान झालं. पहिल्यांदा ठरलं 20च मानाच्या दिंड्या, त्यात मरकळची 14 नंबर आहे का. 20च मानाच्या दिंड्या या पुलावरून जातील, बाकीच्या दिंड्यांनी चरोलीत सामील व्हायचं. ज्ञानोबारायानं ती क्रांती केली की सगळ्या दिंड्या, सगळे वारकरी त्याच पुलावून पंढरपूरच्या दिशेने गेले. किती यंदा तर असं वाटत होतं, त्या पावसाला पाहून पुण्यातल्या लोकांना बिस्किट कमी वाटली, यंदा रेनकोट जास्त वाटले. बरोबर आहे ना. पुण्यातल्या लोकांनी बिस्किट कमी वाटले, रेनकोट जास्त वाटले. आता ते रेनकोट फलटण शिवाय काढायचं काम नाही पडलं. बरोबर आहे, लक्षात. ही अनुभव घ्या. ही वारी महाराज खूप आनंद देणारी असते. मी तर सगळ्यांना विनंती करेल, ती कोर्टाची वारी केल्यापेक्षा ही पंढरीची वारी करा. एकदा पंढरीची वारी करा. आणि ती वारी विमल आईनं केली, अंकुश भाऊ यांनी केली आणि या सगळ्या परिवारानं ती वारीची परंपरा जपलेली आहे. मला जाता जाता एकच सांगायचं आहे, तुम्ही एवढे जरी मोठे झाले असतील भाऊ, तुमच्या घरात आमदार जरी असतील, ते हे पांडुरंगाच्या वारीचंच फळ आहे. हे पांडुरंगाच्या वारीचंच फळ आहे. कारण रंकाचा राजाचा रंक करणं हे त्याच्या हातात आहे महाराज, त्याच्या हातात आहे. मी काल गाडीत येता लाने साहेबाला म्हणलं, साहेब मला एक कौतुकी वाटलं, म्हणलं लक्ष्मण शेठ सामाजिक कार्यक्रमात मला फारसे दिसायचे नाही म्हणलं, पण तरी जनतेने त्यांच्यावर किती प्रेम केलं. त्यांच्या तोंडातले उद्गार आले म्हणे, महाराज जो माणूस काम घेऊन आला तो काम करूनच माघारी जायचा. ही त्यांची खासियत होती, ही त्यांच्या कामाची खासियत होती. लक्षात ठेवा. मी तर म्हणतो आमदार खासदार लोकाला त्या दशक्रियेला साखरपुड्याला याच्यात त्यांचा वेळ घालूच नाही, समाजाने घालूच नाही. त्यांचा वेळ याच्यात कशाला घालतात. त्यांच्याकडून जे कामं विकासाची करायची खरा वेळ त्याच्यासाठी द्यायला लावला पाहिजे. आणि ते भाऊंकडं होतं, लक्षात ठेवा. आणि त्यांची ही मावशी आहे. गायकवाड परिवार असेल, जगताप परिवार असेल आणि लोखंडे परिवार. भाऊ आडनाव लोखंडे पण माणसं सोन्यासारखे, बरोबर आहे. आडनाव लोखंडे पण माणसं सोन्यासारखी. मी तर म्हणतो परिसाच्या संगतीत गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं, पण इथं लोखंडेकडं आलं की माणसाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, त्याला वारीची वाट दिसल्याशिवाय राहणार नाही. अशी परंपरा या वारीची परिवार जपत राहतो. खूप बोलण्यासारखं आहे, खूप काही बोलता येईल मला, पण वेळ झाला. 12:15ची वेळ दिली मी. हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे, बरोबर आहे ना. वेळ झालेला आहे ना. आपला राजीनामा मागायच्यात आपण सही करून तयार ठेवावा.
हे शहाणपणाचं लक्षण असतं, बरोबर आहे ना. त्यांच्या आठवणीत दादाच्या भाषेत अरे कुठंतरी थांबलं पाहिजे, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं मी पुन्हा येईन. परत कधी आल्यावर कीर्तन आपलं हे बघा, सप्ताहातलं कीर्तन वेगळं असतं. त्याला पुरेपूर 2 तास महाराजाला देता येतात. आणि इथं सगळ्याच गोष्टी एकत्रित करणं, सगळ्यांना सांभाळणं, कमी वेळात जास्त वेळेचंही हे कीर्तन नसतं. तिथं 10 मिनटं वाढले तरी काय नाही. इथं लोक आता बरीचशी मंडळी आपली कामं धंदे सगळं सोडून आलेली आहे. जास्त वेळ घेण्यात मजा नाही. मी जाता जाता एकच सांगेन, आई गेल्यानंतर हे बघा बघा तरुणपणात पती जाऊ नये आणि म्हातारपणात पत्नी जाऊ नये. पत्नीची खरी किंमत कधी कळते माहिती? जेव्हा वय झालं तेव्हा. जेव्हा वय झालं तेव्हा हक्कानं आपण काम सांगू आणि आपलं काम ऐकणारी जर आपल्या जीवनात कोण असेल तर ती पत्नी असते. आणि अशा टायमाला विमलताईला हे लोकांची यात्रा संपून जावं लागलं. आज खऱ्या अर्थानं म्हातारे जरी आई वडील असले ना तर ते घराचे शोभा असतात. घराची शोभा असतात. एखादं झाड फळ देत नाही पण शेतकरी त्याला तोडत नाही. एखाद्याला म्हणलं अहो झाड फळ नाही देत, तोडून टाका याला. बाप म्हणतोय मूर्ख आहे का? ते आत्ता जरी फळ देत नसलं तर याचे फळं खाऊनच मी मोठा झालेलो आहे. तसे घरातली म्हातारी माणसं काही काम करत जरी नसली तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला असावा, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं असला पाहिजे. पण एकच सांगेल आज माईच्या जाण्यानं बघा, जीवनातली माय गेली की माणूस पोरका होत असतो, बरं का. जीवनातली माय गेली की माणूस पोरका होत असतो. म्हणून आपल्या ज्ञानोबा रायाला सुद्धा आईच म्हटलेलं आहे ना. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, 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 ज्ञानाबाई एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहयाची मुळाचा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, जनार्दनी पाय वळतीतसे, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. ज्ञानाबाई आपल्या 2 आई आहे हा. एक आपल्याला जन्म देणारी आई आणि दुसरी आपली आळंदीची आई ज्ञाना आई. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानोबा रायाने ही क्रांती केलेली आहे. पण माय गेली की माणूस पोरका होत असतो. ज्याच्या जीवनातली माय गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत आहे? माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. मी म्हणतो माहेर माय आहे म्हणूनच त्याला माहेर म्हणतात आणि सासू आहे म्हणून सासर म्हणतात. घरं तर दोन्हीकडे आहे ना. हे माय गणेश भाऊ आणि इकडं हे सासर आणि हे माहेर. इकडं माय आहे म्हणून माहेर आणि तिकडं सासू आहे म्हणून सासर. माय गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले असतात. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मोदी साहेबाला दुसऱ्यांदा सत्ता आणता आली पण गेलेल्या माईला नाही आणता आली, गेलेल्या आईला नाही आणता येणार. लक्षात ठेवा. ऐसी कौन सी चीज़ है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती.
किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता, बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती, बंगला गाडी मिळते है, माँ बाप नाही मिळते. गेलेली माय आणि गेलेला बाप किती पैसे खर्च केले तर मिळणार नाही. पण मी सांगेन, जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत आपण त्यांची सेवा करा. मी माझ्या वडिलाचा आईचा खूप मोठा उत्सव केला. आमचे विजू भाऊ एवढ्या दूरवरून, तुम्ही म्हणसाल विजू शेठचं महाराज लोक नाव का घेतात, ते त्यांच्या जीवनातला वेळ आमच्यासाठी देतात. लक्षात ठेवा बरं. आता आम्ही येणं साहजिक आहे, आमचं कीर्तनच आहे, तारीखच आहे. त्यांनी तिकडे येणं त्याचा काही मतदारसंघही नाही. पण माझ्या घरी मी शेठला विनंती केली, म्हटलं माझ्या आईवडिलाचा खूप मोठा पूजन सोहळा आहे. मी माझ्या आईवडिलाचा पूजन सोहळा खूप मोठा केला. तुम्ही यूट्यूबला बघून घ्या. जवळपास या महाराष्ट्रातले 200 कीर्तनकार, 200-300 गायक, 10-12 आमदार, खासदार, मंत्री सगळे एका दिवशी उपस्थित केले. का? अरे आपल्यासाठी त्यांनी किती कष्ट केले. मी तर म्हणतो आता सगळे आहे, पण विमलाई आहेत का? आता सगळे आहे, पण अंकुश भाऊ आहेत का? नाही. हा सगळा सोहळा त्यांच्यासाठी आहे, पण ते नाही ना. म्हणून याला अपवाद, याला बगल दिली. आणि माझ्या आईवडिलाचा मी असताना सोहळा केला मागच्या वर्षी. गणेश शेटे आले होते, सगळी मंडळी आली होती. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि असं वाटलं की या जगातले सगळे सुख आज त्यांच्या पायाजवळ आहे. जगातले सगळे सुख त्यांच्या पायाजवळ आहे. म्हणून मी सांगेल, जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा का माय गेली पुन्हा येणार नाही. लाख आते हैं लाख जाते हैं, लेकिन लाख आने से एक की कमी कभी पूरी नहीं होती है. लाख माणसं येतील, लाख माणसं जातील, पण एकदा गेलेली विमलताई पुन्हा नाही, एकदा गेलेले अंकुश बापू पुन्हा नाही. अरे इथं 4 फुटासाठी लोक खून करतात आणि इथं 15 गुंठे जमीन देऊन मंदिर बांधणारे अंकुश बापू पुढं भेटणार. लक्षात ठेव, हे माणसं सोपे नसतात महाराज. एक माणूस गेला की ती उणीव पुन्हा कशानं भरून निघत नाही. लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल, जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. म्हणतात ना, या जगातलं सगळ्यात मोठं दैवत आपले आई वडील आहे. आई तुझ्या देवाने या जगात मूर्ती नाही. अळमळ जळमळ आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या देवाने, आई तुझ्या देवाने या जगात मूर्ती नाही. अनमोल अनमोल जन्म आपल्या आईनं आपल्याला दिला, त्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. सांगू, करंगळी कापल्याच्या वेदना सहन होत नाही. शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापायला सुद्धा मागं हटत नाही. तिचं नाव माय आहे, तिचं नाव आई आहे. लक्षात ठेवा. मी माझ्या जीवनातलं सांगतो, जेव्हा आम्ही ही दिंडी घेऊन यायचो ना, तेव्हा पैठणच्या जवळ आखादवाडा आहे. मी आजपर्यंत ही गोष्ट सांगितली नाही. परवा टी व्हीच्या मुलाखतीत एक सांगितली आणि आज एक सांगतो. तुम्ही वारकरी आहात म्हणून. तेव्हा मी लहान होतो आणि आमची दिंडी त्या आखातवाड्याला थांबली होती. उजवा कालवा आहे पैठणचा. आणि मी लहान असल्यामुळं मला काही कळत नव्हतं, पण पोरं पोहत होती आणि आई मला काठावर आंघोळ घालत होती. असं धरलं माझ्या हाताला आणि आंघोळ घालत होती. पण तांब्या मागितला आईनं. तांब्या द्या म्हणे, याला आंघोळ घालते. आणि मला वाटलं हे पोरं पोहतात, मला यांच्यासारखं येईल, हे पोहतात हे बी मला कळत नव्हतं. मला वाटतं हे जसे पाण्यात आहे तसं मलाही करता येईल. आणि मी उडी मारली त्या पाण्यात. लक्षात ठेवा बरं. आणि मला ही आईनं गोष्ट मागे सांगितली आणि त्या पाण्यात उडी मारली. आईलाही पोहणं नाही, पण आईनं क्षणाचाही विचार न करता माझ्या मागे पाण्यात उडी मारली. आमच्या दिंडीच्या चोपदारानं उडी मारून आम्हाला दोघाला धरून पाण्याच्या वर काढलं. तुम्हाला तुमच्या आईनं एकदा जन्म दिला असेल, पण माझ्या आईनं मला 2दा जन्म दिला. 2दा. महाराज,
आज मायमुळं मी उभा आहे. जर तेव्हा गेलो असतो वाहून तर आज काही इथं तुमच्या पुढं उभा राहिलो नसतो. अशा प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही आठवणी आहेत, काही ना काही आठवणी आहेत. म्हणून मी विनंती करेल की त्या आठवणी फक्त विसरू नका. मायनं आपल्यासाठी जे केलेलं आहे ना, मला 2 तासही आईबद्दल बोलता येईल नो डाऊट, पण मी वेळेचा बांधील आहे थोडा, म्हणून सांगेन की त्या मायबापाला विसरू नका. म्हणून म्हणतात ना, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे। माँ माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सभी से बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे, क्या होती है माँ आखिर, माँ होती है माँ। आई वाचुनी पोर वेगळी नाते तुटले पार, मावळला धाराईचा मावळला धार, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळप त्या उन्हात अन रखरख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात। कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार। नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेन। आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार। हो, 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 आ, आ, आपल्या जीवनाला आकार देणारे आई वडील असतात. आई जीवनाचा मायेचा आधार असतं. म्हणून हे बघा, बाप मेला तर अनाथ म्हणत नाही, पण माय मेली तर अनाथ म्हणतात. लक्षात आलं? बाप मेला तर अनाथ म्हणत नाही, पण आई मेली तर अनाथ म्हणतात. संन्यास घेतला ना तर देवाच्या पाया नाही पडलं, बरोबर ना बाबा? देवाच्या पाया नाही पडलं, पूजा नाही केली तरी माफी आहे, पण संन्याशाला सुद्धा आईच्या पाया पडावं लागतं. हा हिंदू धर्माचा शिष्टाचार आहे. आज 32 लाख लोक पंढरपूरच्या वारीत यंदा होत, पंढरपूरला आले होते. 32 लाख AIच्या माध्यमातून मोजणी केली. पण हे 32 लाख लोक 20 दिवस जरी 35 दिवस जरी पायी जात असतील ना, तर हे आईवडिलाच्या सेवेचंच फळ आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. जर पुंडलिकानं आईवडिलाची सेवा केली नसती तर लोखंडे कुटुंबाची 150 वर्षाची परंपरा सांगता आली नसती. जर पुंडलिकानं आईवडिलाची सेवा केली नसती तर सोपान महाराज कीर्तनकार नसते. जर पुंडलिकानं आईवडिलाची सेवा केली नसती तर आपल्याला पंढरपूरच पाहायला मिळालं नसतं, पांडुरंगच पाहायला मिळाला नसता. हे सगळं फळ पंढरपूरचं जर असेल तर आईवडिलाच्या सेवेचं आहे. बस याच्यापेक्षा मोठं उदाहरण मला देता येणार नाही. मी तर विनंती करेल की आईवडिलाच्या सेवेबद्दल ऐकू नका, आईवडिलाची सेवा करा. आणि जे आईवडिलाला सांभाळत नाही त्यांना श्रद्धांजलीला द्यायला उठू नका. बरोबर आहे ना?
ज्यांचे आई वडील जवळ नाही त्यानं भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची काहीच गरज नाही. तूच जाई एकदाचा, तुलाच आम्ही वाहतो सगळे, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. आणि आपल्या आई वडिलाला सांभाळा. बोलण्यासारखं खूप आहे. मी 12:15लाच थांबणार होतो, पण तिकडून आणि इकडून इशारा आला 5 मिनटं वाढवा, 10 मिनटं वाढवा. मला जर विजू शेटनी अजून सांगितलं 2 वाजेपर्यंत चालू द्या तरी मी करेल. कारण मी महाराष्ट्रासाठी आहे. मी त्यांचा फॅमिली मेंबर आहे. कारण माझ्या घरी कार्यक्रम असला आणि मी हक्कानं बोलवलं तर शेट आल्याशिवाय राहत नाही. अजय जेवढे आले ना तेवढे तारखीसाठी आलेच नाही, ते फक्त विजू शेटच्या प्रेमामुळे आलेले आहेत. आता तुम्हाला कळलं ना, तारखी नाही कळलं का? सुपारीसाठी आले नाही. आता कळलं असं तुम्हाला? हां, बरोबर आहे ना. हे सुपारीसाठी आले नाही, हे प्रेमाचे उपवासी आहेत म्हणून आलेले आहेत. म्हणून आम्ही विजू शेठच्या प्रेमामुळे आलेली मंडळी आहे. शेठ नेहमी आठवण करतात की इकडं आलं की भेटल्याशिवाय जाऊ नका. पण मोठे माणसं आहे. आम्ही तुमच्या छोट्या, आता काल गणेशरावांना भेटलो. काय ते गणेश, पण गणेशरावचं एक आहे भाऊ मामा, तुमची आठवण केली. आम्ही एक आलो की सगळ्या ग्रुपची आठवण होती. गणेशरावाच्या पोटात मळ नाही. जे ओठात आहे तेच पोटात आहे, जे पोटात आहे तेच ओठात आहे. असं निर्मळ सरळ काम आहे, अजिबात मळ नाही. आणि लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा सगळा परिवार, लोखंडे परिवार, आमचे चेअरमन असतील, हा सगळा परिवार असेल, या सगळ्या परिवाराला मी धन्यवाद देतो. गायकवाड परिवार असेल आणि जगताप परिवार असेल, एकच म्हणेल, पांडुरंगाला ही पंढरीची वारी आता आमचा पांडुरंग करतो. त्यासाठी नामदेवरायानं मागितलं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकाळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. म्हणून आपली मानाची दिंडी आणि या घराची वारी ही अखंड चालत राहावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. 5-10 मिनटं जास्त झाले माझ्या नियमाप्रमाणे. तसं तर मी 11:10 बोलायला सुरुवात केली, बरोबर आहे. पण अजून वेळ तसा शिल्लक आहे. पण आपल्या पॉम्पलेटचा वेळ संपलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो.